तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा संदेश पवार आणि आपण गावी चाललो आहे आणि आपल्याला काय माहिती पण नव्हतं. आपल्याला रात्री 10 वाजता आपल्या भावाचा फोन आला की गावी येतोयस का. तर आम्ही गावी निघालो. आता भेटूयात आपण पोचल्यानंतर वाईमध्ये. बाय. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण ऑन द स्पॉट आलो आहे गावाला आणि न कुणाला माहितीमध्ये ही आपली गाडी आहे. आणि हा आपला विशाल दादा आहे. विशाल दादाला शिरोळमधून घेतला आपण आणि आपण गावाला पोचले. तर मित्रांनो, आपला हा छोटासा ब्लॉग आणि आता आपण वाईमध्ये आहे आणि वाईमध्ये आपण चहा प्यायला थांबलो आहे. तर बघू आता, चहा पिऊयात आणि आपला ब्लॉग थोडा स्टार्ट ठेवूयात. तर भेटूयात. जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदेश पवार. आज आपण परत आलो आहे ब्लॉग छोट्यामध्ये. तर मित्रांनो, मी आलो तो गावी रात्री. अचानक झालं, त्यामुळे आपल्याला काय गाडीतले ब्लॉग काढता गावलं नाही. तर आपल्याला जेवढे गावले तेवढे आपण नंतर लास्टला आपण एडिटिंगमध्ये टाकणार आहे. तर आपण आता आलो मावशीच्या गावाला आणि मावशीच्या गावाचं लोकेशन बघू शकतो तुम्ही. हे बघा, हे लोकेशन मावशीच्या गावाचं पूर्ण असं डोंगरामध्ये माझी मावशी राहते. तर मित्रांनो, की गावची एक हे असते, हाऊस असते आपल्याला. आणि आपण गावी येत राहतो. आणि कसं आहे ना, की गाव म्हणलं की कोणाला पण हवं असं वाटतं. आपण कमवायला शहराकडे जातो आणि शेवटी एक दिवस आपल्याला गावी यावंच लागतं. कसंही असं. काल शनिवार होता, माझ्या भावाचा फोन आला, गावी येतेस का. अचानक मी तयार झालो, एकच ड्रेस आणला, एकाच ड्रेसवरती जसा होती तसं डायरेक्ट निघून आलो आणि मी गावी पोचलो. तर माझ्या मनात पण होतं की मी गावी जाणार आहे म्हणून. अचानक असं 1:30 वाजता फोन आला त्याचा मला. तर आपण आता भेटूयात की खालती गेल्यानंतर रोडवरती. तर बाय बाय. तर मित्रांनो, गावी आल्यानंतर प्रत्येकाच्या दारामध्ये असणारी किल्लार बैलांची जोडी. ही गाव, ही भावाची गाडी आहे माझ्या आणि हा त्यांच्या इथला व्ह्यू आहे. हा केंजळगड आहे. म्हणजे केंजळगड म्हणलं तर इथं पहिलं हा केंजळगड आहे. आणि ह्या साईडला, ह्याच्या त्या साईडला तिकडे रायरेश्वर आहे. रायरेश्वरला कधी आलात तर त्याच्या खालती माझं गाव आहे, जांभळे म्हणून गाव आहे. तर तुम्ही भेट देऊ शकता इकडं. आणि हे बघा, ही बैलजोडी आहे त्यांची. आणि हे असणारे बकरे, मेंढी बोलतात आमच्याकडे. बकरे पण बोलतात, मेंढी पण बोलतात. हे बकरी वगैरे, मेंढी. हे बघा, हा व्ह्यू. आणि आमचा काळूराम, बाब्या बोलतात त्याला, बाब्या गावाला. हा मुंबईला पण येतो आपल्यावर, पण आता सुट्ट्या नाही लागल्या त्यामुळं तो गावीच आहे.